मोठी बहीण पुण्याच्या मोठ्या भावाला दिली असल्यामुळे जावायचे भाऊ म्हणजे जावई समजा. मस्त आम्ही दोघं स्वयंपाक करायचो, दोघं राहायचो, फक्त लहान भावाप्रमाणे एका ताटात जेवायचो. त्यापेक्षा जावाई कोणाला सापडत नाही ना ती बाई, एका ताटात जेवायचो. 12वी फ्रेशर मुलामधून पहिला आलो. मुरोडे सरांनी मात्र बक्षीस दिलं देशपांडेला, कारण देशपांडे हा रिपीटर होता, 1 वर्ष ड्रॉप घेतात, पण माझ्यापेक्षा 5-6 मार्क जास्त होते. सगळ्या टीचरचं म्हणणं होती की हा पोरगा खेड्यातून आला आहे, एकाच वर्षात एवढे मार्क मिळाले आहे, 64 समथिंग, आणि हा रिपीटर आहे आणि 2 वर्ष अभ्यास करून यापेक्षा 5-7 मार्क आहे, त्यामुळे प्रेशर कोणाला बी द्यायला पाहिजे. मुरोडे सरांनी देशपांडे 12वी झाली. माझं पुढे काय, BAMSचा नंबर लागला, पण पैसे भरायला पण तयार नव्हतो. मग नागपूरला BBSCला फॉर्म टाकला, माहीत नव्हतं नंबर लागेल म्हणून, पण ती शेती तुमच्याकडे गुरंढोरं याच्यावर ते मार्क असायचे 12% 8%. तसं करता करता ते BBSCला माझा 4थ्या नंबरवर कॉल लागला. डॉक्टर होण्याचं ते BAMS चुकलं, दुसरा डॉक्टर म्हणजे डॉक्टर. पण ते या ॲग्रिकल्चरचा वेळ जो आहे तो ॲग्रिकल्चर ॲडमिटचा वेळ हा खूप उशिरा असतो. त्याच्यामुळे इकडे BSCला मी तेव्हा ॲडमिशन घेऊन दिली पाहिजे, पण तिकडे मिळत नाही मला माहिती होती. पण चान्स कॉलवर 4था नंबर, 3राच नंबर होता माझा कन्फर्म. आणि मग नागपुरातून जेव्हा त्या ग्राउंडला नजर होतो त्यावेळी मला सांगितलं गेलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी उद्या सगळे कागदपत्र घेऊन या, पैसे भरून टाका आणि BBSCला ॲडमिशन घ्या. म्हटलं आता आपल्याला वेटरनरी डॉक्टर होत आहे, काही नाही होत आलं तरी. रात्री तिथनं बसलो गाडी, रात्री 1 वाजता अमरावतीत आलो. पाऊस भयंकर सुरू होता. रूमवर गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला गेलो 9 वाजता. श्रीमळेश्वर होते तेव्हा श्रीमळेश्वरांना विनंती केली, म्हणून सहज आहे तुला ते पैसे भरावं लागेल अर्ध्याच्या निसर्ग पूर्ण वर्षाचे. तर माझ्याजवळ पैसे नाही म्हणते, पैसे तुला भरावं लागेल, कारण म्हणजे रूल आहे आणि कोणी पण ऐकणार नाही, ते पण ऐकणार नाही, भाऊ लोक पण ऐकणार. पण एक करू शकतो म्हणजे तू आणि तुला अर्धे पैसे माफ करू शकतो, अर्ध्या पैशात तुला डॉक्युमेंट देऊ. अर्धे पैसे त्यांनी माफ केले. आमचे रूममेट होते त्यांनी थोडे फार पैसे जमा केले, सगळे कागदपत्र घेतले, ते पैसे भरले, एवढं सगळं होईपर्यंत ते 12. आणि मग SC स्टँडवर आलो. SC स्टँडवर आलो, रस्त्या बंद, त्या पुलावरून पाणी, खडकेच्या पुलावरून पाणी. इकडे माझ्या जावयाचा खर्चा म्हणाले निघालच नाही का अजून, इकडे ओरडून राहिले सगळे, वेळ झाली आहे. मग ते लोक बंडेरा रेल्वे स्टेशन, रेल्वे माहिती होती, बंडेरा माहिती होतं, काहीच माहिती नव्हतं रेल्वे स्टेशन. ठीक आहे, हां पाठ रेल्वेने मग नागपूरला गेलो. नागपूरला वाजता 5:30. चान्स कॉलचा वेळ होता फक्त 3:30 वाजेपर्यंत ॲडमिशन संपल्या. ॲडमिशन गेली तरी आता भाच्याने जावायच्या भाच्याने थोडं तांडव केला, थोडंसं लाभवायचा प्रयत्न केला, पण ते संपलं. डॉक्टर होण्याचं दुसरं स्वप्न धुळीस मिळालं. ज्या नामांकित बियाणी कॉलेजमधून तर मग मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. कॉलेजची जरी इमारत येता होती तरी पण बेलसरे सरांसारखे, सोनी गांधी सरांसारखे, दामले सरांसारखे अत्यंत 101 उत्कृष्ट असे शिक्षक आम्हाला लागले. आणि या आमच्या अकॅडमिक्सची जी बेसिक जडणघडण आहे ती या प्रयत्नाने ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातून. बेलसरे सरांचा एक विशेषता ही होती की गावखेड्यातून आलेली पोरं जे आहे त्या गावखेड्यातून आलेल्या पोरांकडे विशेष लक्ष आहे. आणि फिजिक्समध्ये कनेक्शन आहे, कनेक्शन काय प्रॅक्टिकल कनेक्शन आम्हाला जमायचंच नाही. आम्हालाच काय मॅक्सिमम पोरांना जमायचं. सर आपलं स्कूल ड्रायव्हर बिचेस घेऊन आपलं अरे वा काय बघा हां हे जमून आम्ही इथं जोड, हे तिथं जोड असं झाड सगळं करून द्यायचं आम्हाला. सर 1 वर्ष 2 वर्ष जेवढे वेळ आम्हाला होते त्यावेळी आम्हाला काही शिकता. पदवी झाली. पदवीनंतर एक बंद होतं की आईच्या भरोशावर आपलं सगळं कुटुंब चालू आहे. आई वडील काबाळ कष्ट करून राहिले, किती वेळ यांना किती वेळ काबाळ कष्ट करून राहिले. नोकरी पाहिली पाहिजे. दुसरं मन असं म्हणत होतं की एकदा तू नोकरीला लागला की तुला पुढं काही शिकता येणार नाही किंवा वेळ मिळणार नाही किंवा मग याचं लक्ष निघून जाईल पैसे मिळाले तर. पण या द्वंद्वावर माझ्या अंतर्मनाने मात केली आणि मी म्हणते की आता आपण पदव्युत्तर शिक्षण MSc करायला पाहिजे. डॉक्टर कर्डेसरांचे अनंत जन्माचे उपकार आहे.
सरांचे अनंत जन्माचे उपकार, तसे डॉक्टर कर्डे सरांचे अनंत जन्माचे उपकार. हे अनंत जन्माचे उपकार याच्याकरता की MSc ला असताना जो पैसे नाही राहायचे, पैसे नसले की काढता घालता ठीक आहे, काय घ्यायचं तुला, पुस्तक घ्यायचं, व्हायला घ्यायचं, पुस्तक घ्यायचं, गावात जायचं आहे, पैसे द्यायचं, ठीक आहे, तुमचा गावात जा, गावात मग आल्यानंतर देशील, दिले तर वापसही घेत नव्हतं MSc मध्ये. आणि सरांचा पुन्हा गावखेड्यातून आलेल्या पोरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन की त्यांना हे वाटायचं की ही मुलं प्रामाणिक आहे, ही मुलं अभ्यासू आहे, ही मुलं या मुलांमध्ये चिकाटी आहे, परंतु परिस्थितीमुळे किंवा कुठल्या हर्डलमुळे, आर्थिक हर्डलमुळे म्हणा किंवा कुठल्या सामाजिक हर्डलमुळे म्हणा ते मागे पडतात तरी यांना आपण मदतीचा हात दिला पाहिजे, यांना आपण पुढे घेतलं पाहिजे, यांना आपण समोर नेलं पाहिजे. कुठलाही सेमिनार असू दे आम्हाला पुढे, कुठला एखादा कॉन्फरन्स असू दे पुढे, वर्कशॉप असू दे पुढे, आम्हाला पुढे करायचे आणि स्टेज डेअरिंग म्हणा किंवा बोलण्याची कला म्हणा किंवा काय जे असेल ते त्या सरांनी आम्हाला शिकवलं. PhD करताना बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होता, म्हणजे मी जेव्हा PhD झालो, माझ्या जेव्हा सत्कार झाला महाविद्यालयात, तेव्हा बऱ्याच लोकांना सांगितलं हां कर्डे सरांचा चेला आहे, कर्डे सर PhD येतो, सहज देऊन टाकले तर तुम्हाला सरांचा स्वभाव माहिती आहे, इतरांना माहीत नाही, त्याच्यामुळे कदाचित त्यांचा गैरसमज होऊ शकते. परंतु स्वतःच्या मुलालाही कुठल्याही प्रकारचा फेवर त्यांनी केला नाही. तो MCM आपल्या मनाने झाला, नोकरी आपल्या मनाने लागला, मुलीला ट्युशन लावून दिली नाही, कारण ट्युशन लावली तर तुझा बाप MSc PhD डबल DSc आहे आणि तू दुसऱ्याकडे जाऊन गणित शिकून राहिले म्हणजे खूपच झाली. गणिताची ट्युशन नाही लावली, पण ती पोरगी हुशार होती, चांगली शिकली, ऑस्ट्रेलियात आता स्थायिक आहे. PhD करताना इकडे कॉलेजला होतो, दिवाळीची सुट्टी असेल, उन्हाळ्याची सुट्टी असेल, मध्ये काही सुट्ट्या घेऊन वगैरे त्यांनी असा शेड्यूल दिला होता की तुला 2004च्या PhD पाहिजे ना, कारण 2004ला एक GR होता की या GRच्या अनुषंगाने या तारखेला जर तुम्ही तुमचं PhD थिसिस सबमिट केलं तर तुम्हाला नेट सेट सुटका मिळेल. मला मी सरांना म्हणालो की मग सर मला याच्या आधी व्हायचं आहे, काय भाजीपाला वाटते का म्हणजे PhD म्हणजे गंमत वाटते का म्हणजे तुला PhD करणं, म्हटलं तुम्ही माझ्याकडे रात्र दिवस काम करून घ्या, बटाटे दिवस सुट्ट्या टाकतो, नाही तरी पगार नाहीच आहे, पगार नाहीच आहे, माझे सहकारी मला सांभाळून घेतील. सकाळी 8 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये मला बोलवायचे, सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत, 1 ते 2 जेवणाला वेळ, ते बाजूला मेस होते जेवायचं, 2 ते पुन्हा रात्री 8. रात्री 8 वाजता त्यांना दिवसभरात काय केलं ते सांगायचं समजावून, दुसऱ्या दिवशीचं होमवर्क द्यायचं ते की उद्या हे करून ये, पुन्हा घरी गेल्यानंतर 9 ते 12-1 वाजेपर्यंत बसायचं, दुसऱ्या दिवशीचं होमवर्क करायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता सरांकडे जायचं आणि सकाळी संध्याकाळी दिलेलं होमवर्क काय केलं ते दाखवायचं. असं कंटिन्यू 1 वर्ष एवढं रिगरस काम त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. पहिला पेपर रिसर्च पेपर व्हायला मला जवळपास 6 महिने लागले, पहिला रिसर्च पेपर पब्लिश व्हायला 6 महिने लागले आणि एकदा हा पहिला रिसर्च पेपर पब्लिश झाल्यानंतर मग मला थोडासा कॉन्फिडन्स आला आणि मग दुसरा रिसर्च पेपर जो आहे तो सरांनी जे प्रॉब्लेम दिले होते त्या प्रॉब्लेमच्या आधाराने एक डायमेन्शन वाढून हायर डायमेन्शनमध्ये तो पेपर सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न केला. त्यात सरांची देशमुख सरांची मदत झाली आणि तो हायर डायमेन्शनचा पेपर पण सरांनी छान झाला. 2 पेपर झाले, उरले 3 पेपर मग सरांनी जसं जसं माझी स्पीड पाहून, माझ्या कामाची हे पाहून, झील पाहून, माझ्या कामाची प्रस्ताची हे पाहून त्यांनी मग तसं तसे प्रॉब्लेम मला देणं सुरू केलं आणि ठराविक डेटच्या आत माझं PhDचं सबमिशन झालं आणि मी डेट सेटमधून मुक्त झालो. मला PhD करण्याचा उद्देश ह्या महाविद्यालयात प्राचार्य व्हावं हा अजिबातच नव्हता. बाय गॉड प्रामाणिकपणे सांगतो की नेट सेटकडून मुक्तता व्हावी, पूर्ण पगार मिळावा, पेन्शन मिळावा, तर त्याचा काळात गर्भधर्मसेवकांना 2004ला PhD झालो आणि एकटाच होतो PhD. प्राचार्याची जागा निघाली, ताईंनी आणि भैयासाहेबांनी जबाबदारी टाकली, विश्वास टाकला. पहिल्यांदा असं वाटायचं की स्वीकारावं की न स्वीकारावं, म्हणजे आतापर्यंत हे सगळं इतके वेगवेगळ्या प्रकारचे लोक, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या मनोवृत्तीची लोक, इतकं मोठं कॉलेज, जे प्राध्यापक
म्हणून नोकरी करणं ठीक आहे. या सगळ्यांना कंट्रोल करून कामं करणे, यांच्या पसंतीला उतरणे, यांच्या पसंतीला उतरून या महाविद्यालयाला अपडेट करण्यात आपल्याला काही करता येईल का? 2-3 दिवस मी खूप विचार केला, यांना होत म्हणून मी काही पाहिजे. पण नंतर 2-3 गोष्टी माझ्या नजरेसमोर होत्या. एक म्हणजे आपल्या आईवडिलांचे कष्ट होते आणि अभिनय तो कधी नाही. म्हणजे आता जर आपण माघार घेतली किंवा पळालो तर मग आपल्याला पुढे काही चान्स येईल नाही करता येत नव्हतं. महाविद्यालयात येतानाच काय म्हणते नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न म्हणते ना, तो इथं नो ग्रँटवर आलो. 4थ्या वर्षी 100% ग्रँट येईल असं सांगण्यात आलं होतं आम्हाला तेव्हा. परंतु जो नियम बदलला होता तो आम्हाला माहीत असं ही शक्यताच नव्हती, कुणालाच माहीत नव्हतं. नियम बदलला, तो नियम झाला 7 वर्षानंतर ग्रँट येण्याची. त्यातल्या पहिले 3 वर्ष आमचे पाळके सर होते, त्या पाळके सरांनी पहिले 3 वर्ष तरी विद्यार्थी संख्या मेंटेन केली नाही, त्यामुळे ते 3 वर्ष वाया गेले. तिथून पुढचे 7 वर्ष असेल. मग माझ्याकडे इंटर्नशिप आली, तिथून पुढे 7 वर्ष असे 7 ते 10 वर्ष टोटल नो ग्रँटवर काढले होते. ते महाविद्यालय हे विज्ञान शाखेचे ग्रँटवर आले. या सर्व गोष्टी करताना मधुकर काळे, आबासाहेब कदम या सर्वांनी, काही भैयासाहेब, बापू या सर्वांनी अत्यंत जिव्हाळ्याने माझ्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला आणि हा आपला प्राचार्याचा गाडा सुरू झाला. अनुदान मिळवायला प्रचंड तकलीफ. म्हणजे इथे मीच प्राध्यापक होतो माझ्या विज्ञान शाखेचा, मीच प्राचार्य होतो, मीच अधीक्षक होतो, मीच क्लर्क होतो, मीच चपराशी होतो, मीच मेसेंजर होतो, मीच टाईप रायटर होतो. एव्हरीथिंग माझ्या या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या करून घेत होतो. शक्यतो तिकडे त्रास देत नव्हतो. हिवाळी अधिवेशनात अनिस अहमद जेव्हा उच्च शिक्षण मंत्री होते, त्यांच्या बंगल्यावर मी सतत 15 दिवस बॅग भरायचो, डबा करून मागायचो आणि त्याच्या बंगल्यावर जाऊन बसायचो. याची केव्हा तरी भेट होईल. आणि आपली ही व्यथा त्यांना सांगितली की आम्ही 8-10 वर्ष झाले इथं नो ग्रँटवर करून आलो. रे बाबा काहीतरी दे, 25% दे, 10% दे, 20% दे, काहीतरी दे, आमच्या या सगळ्यांकडे पहा. तिथे अनिस साहेबांची तर भेट झाली नाही, पण त्यांचे ते पंटर राहायचे बसते. हां सर, कितना मिलेगा तुमको फिर पैसा? एवढे कर्मचारी आहे, अभी उसका कितना कॅल्क्युलेशन होता? 3 लाख होते. फिर तुम कितना दे सकते हो? तर म्हटलं हे मी काय सांगणार आहे, कितना दे सकते हो? विचारावं लागेल बाबा, आमच्या संस्थेला विचारावं लागेल. दुसऱ्या वेळेला मंत्री मोरे होते दुसऱ्या अधिवेशनाला. तर मंत्री मोरेच्या म्हणजे अनिस साहेबांच्या बंगल्यावर 15 दिवस एका एवढे अधिवेशन. मंत्री मोरे असताना त्यांच्या बंगल्यावर 8 दिवस दुसऱ्या अधिवेशनात. मुंबईला मंत्रालयात भैयासाहेबांसोबत पाठवून भैयासाहेबांच्या सोबत मुंबईला मंत्रालयात भैयासाहेबांसोबत गेलो. तर म्हणजे भैयासाहेबांसोबतचा प्रवास म्हणजे एक उत्कृष्ट व्यवस्थापनाचा पदाधिकारी कसा असावा याचा बंटेऱ्यावरून बसलो. त्यांच्याजवळ ब्रीफकेस म्हणजे माझ्याजवळ माझी छोटी भेटायची होती. मी त्यांची ब्रीफकेस घ्यायला गेलो. तर जेव्हा हात दिला होता ब्रीफकेस, तू कोण आहे म्हणे? प्राध्यापक आहे ना, शिक्षक आहे. माझी ब्रीफकेस मी नेणार, माझ्या ब्रीफकेसला हात लावायचा. माझी ब्रीफकेस बाबतीत ठरले नंतर मागून बाहेर दूर राहिला होता. थोडासा आदर होता आणि ती वाटायची. त्यांना असं वाटतं की हे तर लई पूर बसले, ते बोलून नाही राहिलं, चालून नाही राहिलं. माझ्या खात्यावर वाटलं तुला लागले आता मुंबईला. म्हणजे आम्ही जाऊन कोण आता इथून जाताना इथून निघताना मी तुझा अध्यक्ष नाही, तू महाकर्मचारी नाही, तुम्ही माझे कर्मचारी, तुम्ही माझे कर्मचारी नाही. आता आपण दोघं मित्र आहोत आणि खंडावर
आणि आता मुंबईहून परत येईपर्यंत बडनेरा वापस येईपर्यंत आपण मित्र आहोत, कर्मचारी आणि संस्थाचालक नाही. त्याच्यामुळे आता अजिबात घाबरायचं नाही आणि आता अजिबात माझ्याकडून दूर राहायचं नाही, माझ्यासोबत राहायचं. गाडीत बसतो, तिकीटं मिळालं तर कन्फर्म 2, आम्ही होतो 3. गणी आले तिकडून वर्धेकडून बसलो. 2 तिकीट असल्यामुळे दोघं भैयासाहेबांची सोय लोअर बर्थवर केली आणि गणी अप्पर बर्थ 2 बर्थ केली. मला जागाच नव्हती. आता काय करावं, आपलं भैयासाहेबांच्या पायाचे आपली ठेवली माही रटायची, भैयासाहेबांच्या पायाचे सारखं भैयासाहेब झोपून गेले. जेवण अर्ध्याकडे त्यांना जाग आला, त्यांना वाटतं की शहर इथं बसते आणि घरात उठले. तुम्ही म्हणे इथं कोण बसतो, तुम्ही म्हणे तुम्ही बाहेर वगैरे म्हणा इथं कोण बसतो. 2 सीट आहे, 2 वर्षाकडे झालं आहे, त्यामध्ये तिघावं ना रिझर्वेशन करतोच भेटते. मराठी मीटिंग आहे पुढं म्हणते उतर म्हणते खालते कोण म्हणून पडून काय सीट उडा लागते का काय वाटते उगीच टाकली वरून. इथं खाली जाऊन म्हणे पेपर टाक म्हणे सरलं जात होतो. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची, एखाद्या माणसाची कशी रिस्पेक्ट करावी, त्याला कसं मायाने वागवावं, कशा पद्धतीने त्याच्याशी संवाद साधावा, कसं त्याच्यासोबत राहावं याचा वस्तुपाठ म्हणजे आज आपले प्रयत्न. मुंबईत गेल्याबरोबर खिशावर दरम्यान पट्ट 500च्या 4 नोटा काढल्या माझ्या या खिशात टाकून. आमचा पगार तेव्हा 728 आणि आता 4 महिन्याचा पगार झाला होता माझा. मला म्हणे मुंबईत मला कामाला राहते, मी तुझ्या अशी नसेल, हे 2000 रुपये हे तुझ्याजवळ राहू दे आणि तुला काही लागलं सवरलं तर खर्च करायचं. थांबलो तिथे झोपताना पण तुला गाडी मिळाली की नाही, तुला बेड मिळाला की नाही, तुला पांघरायला मिळालं की नाही, तुला उशी आहे की नाही, किती म्हणजे डोळ्यात पाणी येते, किती काळजी करावी एखाद्या माणसाने. म्हणून या दोघांसाठी म्हणजे ताई आणि भैयासाहेबांसाठी इथे अशा ठिकाणी जागा आहे की ती शरीर संपलं तरी. हा प्राचार्याचा गाडा सांभाळताना ताई इतक्या भक्कमपणे माझ्या पाठीशी होते. अक्षरशः लाखो रुपयाचे चेक एक फक्त सही करून द्यायचो आणि एका शब्दाने विचारत नव्हतो. हे वेरूळकरांची सही आहे याच्यावर, म्हणजे हे बरोबर असलं पाहिजे, हे चांगलं असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे, त्यात कुठल्या प्रकारचं बदमाशी नसली पाहिजे. इतका प्रचंड विश्वास त्यांनी आम्हाला दिला होता. बरेचदा आमच्याकडे काही चुका व्हायच्या, कधी काही आमच्याकडे चुका व्हायच्या असं नाही, पण अगदी लहान भावासारख्या सगळ्या चुका आपल्या समजून घेणे, काही गडबड असली काही असली तर सगळ्या सांभाळून घेणे आणि आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणे. त्याच्यामुळे हे जे काही आता आपल्याला थोडंफार दिसतंय हे त्यामुळेच मी करू शकतो. नेहमी असं वाटायचं की या विश्वासाने आपल्याला हे पद सोपवलं आहे, या विश्वासाला धडा गेला नाही पाहिजे आपल्याकडे. सतत 24 तास चाणाक्ष राहायचं, 24 तास लक्ष राहायचं. बिमार कधी पडलो नाही तर गेल्या 19 वर्ष लॉंग लंबी बिमारी कधी पडलं, त्याच्यामुळे मेडिकल घ्यायचा प्रश्न नव्हता. अर्न लिव्ह जे आहे त्या अर्न लिव्ह आणि मेडिकल लिव्ह मला वाटते आता माझ्या कमी तुम्ही 6 महिने शिल्लक असेल, किती 6 महिने शिल्लक असेल त्या आत्ता शेवट कदाचित विनायक संपल्यानंतर मला असं वाटत होतं की आपण आता सुट्ट्या टाकूया, थोडासा आराम करूया.
छोटे काय म्हणतात खरबूज असते म्हणते नाही का चुपचाप नाही बसू देत ना बळवरती फिरावं. पीएमच्या माहिती झालं मधल्या 1 वर्षाच्या कार्यकाळात 1 वर्षाच्या म्हणजे वयस्सात गेल्यानंतरच्या कार्यकाळाच्या काही अनवॉन्टेड गोष्टींमुळे थोडंसं मरकळ आली. थोडंसं वाईट वाटत होतं की आपण इतकं प्रामाणिकपणे इतकं दक्ष राहून इतकं 24 तास इतकं व्यवस्थित आणि सगळं आपण सांभाळलं, पण या शेवटच्या वर्षात त्या गोष्टी नको व्हायला पाहिजे. त्या आनंदाने मला इथं जाता आलं. पण एनिवे माझ्यात इतकी दुनियाभराची सहनशीलता भरली आहे की मामाकडे, मामीकडे, आती बहिणीकडे, मामी बहिणीकडे, मावशीकडे, आत्याकडे इथे राहून राहून हे सगळं आंघोळी पडलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं काय कशाला आपण हे अप्लाय करायचं पुन्हा कशाला. दुसरं असं एक मत म्हणत होतं की राजा तू चालला खरी, पण जर समजा हे तू अप्लाय केला नाही आणि आजूबाजूच्या एखाद्या कॉलेजमध्ये हे 5 करोड रुपये मिळाले तर काय तुला आयुष्यभर तुझं अंतर्मन खात राहील आणि तुला ते अंतर्मन स्वस्त बसू देणार नाही, जगू देणार नाही. शेवट फक्त 3 दिवस राहिले होते. म्हणजे पहिली मिटिंग आटोप केली, त्या मिटिंगला उभी तू पहिल्या मिटिंगलाही गेलो नाही, दुसरी मिटिंग गेली, मग 3 दिवस राहिले होते लास्ट डेटला ॲप्लिकेशन करायला. मग घरूनच ठरवलं की नाही आता आपण अप्लाय केला. कारण मला थोडीशी कुंकून अशी होती की आपलं जे गाव आहे वर्धा जिल्हा आहे हा नॉन फोकस डिस्ट्रिक्ट जरी असला तरी नॉन फोकस डिस्ट्रिक्टला एका कॉलेजला नॉन फोकस डिस्ट्रिक्टमध्ये ग्रँट येणार आहे. तुमचा एक भाषे जावं आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये, फूड युनिव्हर्सिटीमध्ये, त्याला त्याच्या कामावर टाकलं तुम्ही त्यांनी मी माहिती सांगितली की असं असं होणार आहे. त्याच्यामुळे मराठीमध्ये तुम्ही अप्लाय करा. नाही झालं. 3 दिवस राहिले. आमच्याजवळ माझ्या ऑनलाईन पोर्टलचा पासवर्ड, मीटिंगमध्ये जे गेलं त्यांना ऑनलाईनचा पोर्टलचा पासवर्ड मेसेज दिलं. आमच्याजवळ काहीच नव्हतं. एका प्राचार्याकडनं माहिती घेतली, मुंबईच्या ऑफिसचे नंबर मिळवले, लगेच मुंबईच्या ऑफिसला फोन लावला, त्यांच्याकडनं ID पासवर्ड घेतला. दुसऱ्या दिवशी मिश्रांना मी बसलो. मिश्रांना म्हटलं की आपलं काय काय तयार आहे, आपलं प्लॅन तयार होतं, आपले मास्टर प्लॅन नाही आपलं मास्टर प्लॅन तयार होतं. त्याच्यामुळे नॅकच्या आधी आम्ही तयार करून ठेवले. त्याच्यामुळे तो एक भाग नव्हता. मग होतं इस्टिमेट काय एका दिवसात पंडित साहेब म्हणजे करून देतो. ब्लॉक एस्टिमेट आणि एका दिवसातच करून देतो, 1-1.5 तास. ब्लॉक एस्टिमेट आला, प्लॅन आमच्याजवळ होते, काही वगैरे कागदपत्र ते जमा केले, ऑनलाईन सबमिशन गेलं. विसरलो आम्ही, जाऊ द्या अप्लाय केलं आणि नॅकच्या तयारीला लागलो. आता ही जी कुणकुण होती मला की एका महाविद्यालयाला ग्रँट मिळणार, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की ताईला आणि सचिनला वारंवार हे समजून सांगत होतं की हे पैसे आपल्याला मिळाले पाहिजे, म्हणजे गेले नाही पाहिजे तिथे. आणि कर्मधर्म सर्व एका मोठ्या ऑफिसरचा दिल्लीवरून आणि नागपूरवरून पण मला फोन आला होता की सर हे तुम्हाला करायचं असेल तर मग असं काय टर्म्स कंडिशन काय सांगितलं. मी ताईंच्या कानावर घातलं, संदीपच्या कानावर घातलं. ताईने सुरुवातीला होकार भरला, पण नंतर मग थोडंसं काय त्याच्या मिसकम्युनिकेशन झालं, काय झालं माहीत नाही. मग म्हणजे सर आपण ठरवलं म्हणजे आता काही आपण करू नये, खूप साऱ्या गावाकडच्या बाहेरचं आहे. संदीपनी मला वाटतं एका मंत्र्याच्या भाषेचं सांगून ठेवलं होतं, धर्मेंद्र भाषेचं सांगून ठेवलं होतं. मला हे वाटत होतं की एनी हाऊ धर्मेंद्र दादाच्या भाषेने हो की या वेळेने हो की कुठल्या वेळेने हो म्हणजे आले पाहिजे पैसे. कारण आले तर म्हणजे सगळं फुलफिल होईल आणि महाविद्यालय रीच होईल. ते अजून स्कोप येईल काही वेगळं नवीन सुरू करायचं. आणि कर्मधर्म सगळं नॅकची तयारी करत असताना ताई ऑफिसमध्ये बसतात. गुड न्यूज आली की तुम्हाला 5 करोड रुपये मंजूर झाले आणि ते 5 करोड रुपये झाले. DPR सबमिट झाला, फायनल DPR कालच सबमिट झाला, काल. आणि आता प्रतीक्षा आहे
फायनल डिक्लेअरला टेक्निकल सँक्शन मिळणे आणि काम चालतं. या सर्व प्रवासात ज्यांनी ज्यांनी या आयुष्यामध्ये मला साथ दिली, ज्यांनी ज्यांनी या सर्व व्यवस्थेमध्ये मला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्या सर्वांचं मी मनापासून ऋणी राहील. मनापासून त्यांना शतशः म्हणतं. सर UGCमधनं 1 करोड रुपयाचं महिला वसतिगृह, 70 लाख रुपयाचं इंडोर स्टेडियम, 50 लाख रुपये एक्सटर्नल डेव्हलपमेंट करण्याकरता 2 स्कीम्स, 10 लाख रुपये PGच्या डेव्हलपमेंट करता, 14 लाख रुपये DSOकडनं स्पोर्ट्स फॅसिलिटी करता, नोकऱ्या कोर्सेसमधनं इंडोर स्टेडियम, दुसऱ्या माळ्याचं बांधकाम, कंपाऊंड वॉल, बॉटनिकल गार्डन, समाजाचं सौंदर्यीकरण, ओपन जिम, विद्यार्थी वस्तू भांडार, सर्व लॅबचं फर्निचर, स्मार्ट क्लासरूम्स, लँग्वेज लॅबोरेटरी, बायोटेक लॅबोरेटरी, PGची सेपरेट कम्प्युटर लॅबोरेटरी, PG झुलॉजी लॅबोरेटरीचं बांधकाम, लायब्ररीचं रिनोव्हेशन, स्टाफ रूमचं रिनोव्हेशन, ऑफिस रिनोव्हेशन, अशा अनेक पैशाच्या संधी ज्या आहेत त्या जिथून कुठून होत्या तिथून अविरतपणे दक्ष राहून, कानाक्ष राहून, वेगवेगळ्या माध्यमातून तिथे माध्यम सापडेल, राष्ट्रीय सापडेल, सामाजिक सापडेल, ऑफिशियल सापडेल, मित्र सापडेल, नातेवाईक सापडेल, त्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने हा कार्यकाळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण व्यवस्थेमध्ये काही भैयासाहेब, जिवंत श्रीमंत भैयासाहेब, डॉक्टर संदीप आणि मी सर्व, माझा सर्व नॉन टीचिंग स्टाफ आणि माझा सर्व टीचिंग स्टाफ, माझ्याकडे काही कोणाला हर्ट झाला असेल, शक्यतो मी हर्ट करत नाही, पण अंगाच्या बाहेर जर गेलो तर मग मात्र माझ्या पद्धतीने त्याला ती पद्धत सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामुळे जर कोणाला काही हर्ट झालं असेल तर ते माझं वैयक्तिक माझ्यासाठी नव्हतं ते, कारण मी कधी प्राचार्य म्हणून तुमच्याबरोबर वागलो नाही, कधीही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून तुमच्याबरोबर वागलो नाही, कधीही प्राचार्याचा ॲटिट्यूड घेऊन तुमच्यासोबत वागलो नाही. तुम्ही सगळे मित्र आहात, सगळ्या मैत्रिणी आहात, किंवा बहिणी आहात, भाऊ आहात, हे सगळं आपले कुटुंब आहे आणि हे दोघेजण आपले, हे दोघं तिघेजण आपले कुटुंब आहे आणि हा आपला भाषा आहे, असं समजून आपण हे सगळं इथपर्यंत चालवलं. की इथपर्यंत आणण्यामागे प्रचंड कष्ट आहे तुमचे पण आणि माझे पण. ती जी बीन आहे, ती बीन, ही नातेसंबंधाची बीन आहे ना, ती बीन अशीच घट्ट राहू द्या. इथे प्राचार्य कोणी येऊ द्या, प्रोफेसर येईल, कोणी चव्हाण सर असेल, अजून कोणी येत नाही, पण ही जी तुमच्याची ऋणानुबंधाची बीन आहे, कारण गावात आपल्याला राहायचं आहे, समाजात आपल्याला राहायचं आहे. ही पदक आहे, हे पदक आहे, आज आहे उद्या नाही, पण आयुष्य आपल्याला गावात काढायचं आहे, एकमेकांसोबत काढायचं आहे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं आहे, एकमेकांच्या समारंभात जायचं आहे, एकमेकांच्या जुन्या वाईट प्रसंगाला हातभार लावायचा. त्याच्यामुळे ही बीन आहे, हे बीनचीच कट्टर राहू द्या. आणि हो, सर्वात शेवटी की हे महाविद्यालय दादांनी ज्या तळमळीने आणि ज्या उद्देशाने उभारलं, तो उद्देश जो आहे त्या उद्देशाला तडा जाऊ दे. उद्देश हाच, या परिसराच्या तळागाळाच्या गोरगरिबाच्या लेकरांना उच्च शिक्षणाची संधी, चांगली संधी मिळाली. ती चांगली संधी आपण अजून चांगल्या सदैव प्रयत्न करणार. स्वर्गीय दादांच्या आणि स्वर्गीय बाळासाहेबांच्या हे जो काही एजेंडा होता, तो एजेंडा आपण असाच पुढे हा ज्ञानरथ जो आहे किंवा हा ज्ञानदीप जो आहे असं तसाच आपण अखंड ते पटवून द्या. ताईंना मला एक शेवटची विनंती करायची आहे, हात जोडून विनंती करायची आहे. आम्ही आतापर्यंत तुम्हाला ताई म्हणतो, आता मी रिटायर होणार. मी ताईसारखी आमच्यावर माया केली, आईसारखी आमच्यावर माया केली. आता इथून पुढे रिटायर झाल्यानंतर आता तुम्ही आमच्या संसर्गाचे नाही आहे, नाही राहणार सोमवारपासून.
तर ताईचा ता, माईचा मा आणि ताईचा ई, तशी माई म्हणून याच्या पुढे हात मारायचे. जाताना सुंदर असा प्रेमचंद कवी आहे, त्याच्या कवितेने सुरुवात करतो, एंड करतो.